तर काय-काय लक्षणं होतात जेव्हा तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी कमी असतं? तुमची प्रतिकारशक्ती कमी होते. सारखं-सारखं आजारी पडणं, उठसूट काही छोट्याशा गोष्टी झाल्या, की मोठी माणसं काय आणि लहान मुलं काय सारखी आजारी पडतात. नंतर पुढे येतं ते म्हणजे, की तुमच्या शरीरामध्ये कायम सूज असते. ज्याला इन्फ्लेमेटरी रिएक्शन म्हणतात. त्याचा पुढचा एक पार्ट येतो तो म्हणजे, की ऑटो इम्यून डिसऑर्डर्स म्हणजे ऑटो इम्युनिटी तुमच्या शरीरामध्ये सेट होते. ऑटो इम्युनिटी म्हणजे काय, की तुमच्याच शरीरातल्या पेशी ज्या असतात, त्या म्हणजे जी इम्यून सिस्टम असते, ती तुमच्या शरीरातल्या चांगल्या पेशींवर अटॅक करते. मग वेगवेगळे संधिवातासारखे वगैरे, आमवातासारखे विशेषतः आजार किंवा हशिमोटो थायरॉइडायटिस वगैरे, थायरॉइडचा एक प्रकारचा आजार, हे त्याच्यामधून सुरू होतात. त्यानंतर उच्च रक्तदाब असणे किंवा कंबरदुखी. तर बॅक पेन जे आहे, तो ऑब्व्हियसली कारण तिथे मसल्स, तुमची हाडं यांच्या सगळ्यांच्या हेल्थसाठी नुसतंच मसल आणि हाडं नाही. तुमची टेंडॉन्स, लिगामेंट्स, कार्टिलेज त्याला स्नायू असं म्हणतात मराठीमध्ये. तर त्या सगळ्यांसाठी म्हणून व्हिटॅमिन डी हे महत्त्वाचं असतं. ते व्यवस्थित राहावेत हे सगळे स्नायू, तुमचे मांसपेशी आणि ते जेव्हा कमी पडतं तेव्हा बऱ्याच जणांना छातीमध्ये दुखायला लागतं आणि त्याचं कारण शोधायला जाता अगदी कार्डिओलॉजिस्टकडे सगळ्या तपासण्या करून घेतात. काही हार्टला काही झालंय का? काहीही निघत नाही. सगळं नॉर्मल असतं. मग ॲसिडिटीमुळे छातीत दुखतंय का? तर तसं पण नसतं. त्याचं महत्त्वाचं कारण असतं, की तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी कमी आहे आणि मग आपल्या छातीच्या इथले जे कार्टिलेजेस असतात, जे बोन्स जे आपला रिब केज असतो जो, तर त्या ठिकाणी तिथे वीकनेस आलेला असतो. कारण व्हिटॅमिन डी कमी आहे आणि म्हणून ते दुखायला लागतात. दुसरं म्हणजे ना मूड स्विंग्स. बऱ्याच लोकांमध्ये डिप्रेशन पटकन येणे किंवा नैराश्य येणे, लो मोटिव्हेशन, काहीच करू नये असं वाटणं, बसून राहणं. त्याचप्रमाणे झोप शांत न लागणं, अशा ज्या गोष्टी सुरू होतात, त्याच्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन डीचा महत्त्वाचा रोल आहे. तुमच्या शरीरात सेरोटोनिन नावाचं जे हॅपी हार्मोन आहे, आनंदाचं औषध, जे आपलं न्यूरोट्रान्समीटर आहे एक प्रकारचं. तर ते चांगलं फंक्शन करण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन डीची गरज असते. तसंच खूप साऱ्या क्रेव्हिंग्ज होतात बघा लोकांना, की खाणं थांबतच नाही. असं वाटतं हे खावं, ते खावं. लोकं सतत खातच असतात. तर ह्याचं एक कारण व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी असते. कारण जेव्हा तुम्हाला भूक लागते, तर ते तुम्ही खाल्ल्यानंतर एक लेप्टिन नावाचं एक न्यूरोट्रान्समीटर तुमच्या ब्रेनमध्ये सिक्रीट होतं आणि ते तुमच्या ब्रेनला सांगतं, की आता बस, आता माझी भूक भागलेली आहे. दुसरं एक असतं इन्शुलिन नावाचं, सगळ्यांनाच माहिती आहे इन्शुलिन. तर इन्शुलिन नावाचं ग्रोथ हार्मोन तेच हंगर हार्मोन पण आहे एक प्रकारचं. तर ते सुद्धा या व्हिटॅमिन डीच्या प्रेझेन्समध्ये चांगलं काम करतं. म्हणजे ते चांगलं काम करण्यासाठी त्याला व्हिटॅमिन डीची गरज असते आणि व्हिटॅमिन डी जेव्हा कमी असतं, तेव्हा ते इन्शुलिन पण बिघडतं आणि म्हणजे त्याचा रेझिस्टन्स एक तर क्रिएट होतो आणि दुसरं म्हणजे की ते जास्त प्रमाणात सिक्रीट झाले, की तुम्हाला सारखं भूक लागते. कारण हे हंगर हार्मोन आहे, ग्रोथ हार्मोन आहे ते. मग तुम्हाला असं वाटतं, की मी खूप खात राहावं, काहीतरी इच्छा होते प्रत्येक वेळेस खाण्याची. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी व्हिटॅमिन डीची गरज असते. म्हणजेच बघा, की किती साऱ्या गोष्टी व्हिटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये कंट्रोल करतो. नंतर अंगदुखी, थकल्यासारखं वाटणं. बरेच जण सांगतात, की काही कारण नाही आम्हाला नुसतं थकल्यासारखं वाटतं. आम्ही काहीही काम नाही करत तरी थकायला होतं. त्याचं एक कारण असं असू शकतं, काहीच काम नाही करत म्हणून थकायला होतं. पण बऱ्याच वेळा लोकांना थोडं जरी काम केलं तरी पण थकायला वाटतं किंवा असं फ्रेश वाटणं हा जो प्रकार असतो ना, की मला काहीतरी करावंसं वाटतंय, उत्साह हाच वाटत नाही आणि त्याचं कारण सुद्धा व्हिटॅमिन डी तुमच्या शरीरात कमी आहे, असं असू शकतं. मग आता हे व्हिटॅमिन डीची कमतरता का होते? तर पहिलं तर मी सांगितलं, की आपलं सन एक्सपोजर व्यवस्थितच नाहीये. अजिबातच आपण उन्हामध्ये बाहेर काहीही काम करत नाहीये. आजकाल सगळं आतमध्ये बसूनच चाललेलं आहे आपल्या चार भिंतीच्या. आणि त्याच्यानंतर अजून एक असतं, की बरेच लोकं असं म्हणतात, की आम्ही तर उन्हातच काम करतो किंवा आमचं बऱ्याच वेळा सन एक्सपोजर चांगलं आहे. व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी का होतीये? तर त्याचं अजून एक कारण असतं ते म्हणजे, की त्याला कोफॅक्टर्स लागतात. म्हणजे साध्या भाषेत सांगू का, की त्याला काही मित्रांची गरज असते. तर ते ते मित्र कुठले त्याचे? तर ते म्हणजे, की मॅग्नेशियम, झिंक, व्हिटॅमिन बी6, के2 हे सगळे त्याचे को-फॅक्टर्स आहेत. म्हणजे हे जर असतील ना, तरच तो काम करतो. ते त्याचे मित्र आहेत. आणि हे जर नसतील, तर मग ते व्हिटॅमिन डी नीट काम करत नाही. जरी तुम्ही उन्हात गेलात, तुम्हाला व्हिटॅमिन डी पण व्यवस्थित मिळालं तरीसुद्धा. मग आता हे काय आहेत? हे सगळे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. मग ते कधी मिळतील?
तर आमचा आहार जेव्हा चौरस असेल, नुसतं चौरस नाही, आयुर्वेद सांगतो षडरसयुक्त आहार पाहिजे. तो कंप्लीट आहार आहे. त्याच्यातून तुम्हाला सगळे व्हिटॅमिन, मिनरल्स, अमायनो ॲसिड, फॅट, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, अमायनो ॲसिड म्हणजेच प्रोटीन. तर हे सगळं तुम्हाला व्यवस्थित प्रमाणामध्ये मिळतं. जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या रंगाच्या भाज्या तुमच्या आहारात आहेत का? वेगवेगळ्या रंगांची फळं आहेत का? डाळी तुम्ही बदलतायत का? रोज एकच डाळ, रोज एकच भाजी, बटाटा तर बटाटाच, गहू तर गहूच. अ, क नंतर तांदूळ एक दिवस खा, एक दिवस मिलेट्स खा, म्हणजे तुमचे ज्वारी, बाजरी वगैरे, नाचणी हे सगळे प्रकार. असं वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी तुमच्या आहारामध्ये, तुमच्या ताटामध्ये किती आहे, की रोज आपलं फक्त प्रोसेस्ड फूड खायचं. हेच जर तुमचं असेल ना, तर मग तुम्हाला पोषण नीट मिळत नाही. हे जे सगळे काही मी म्हणते ना मिनरल, व्हिटॅमिन ए, बी, सी, डी सगळे, ते सगळे कमी व्हायला सुरुवात होतात.